नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज मधून। अमित शहा हे 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर होते। या दौऱ्याची पुण्यात सांगता झाली आहे आणि यावेळी अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार केला। अमित शहा यांनी पुन्हा 2019च्या विधानसभा निवडणुकीची आठवण करून देत भाजपने सेनेला कुठल्याही मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली नसल्याचं म्हटलंय, तर उलट निवडणुका या फडणवीसांच्या नेतृत्वात करणार असल्याचं सेना भाजपचे एकमत झालं असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला। मोदींमुळे लोकसभा विधानसभेत शिवसेनेचा विजय झाला असल्याची आठवण यावेळी अमित शहांनी करून दिली। तर दुसरीकडे हिम्मत असेल तर राजीनामा द्या आणि मैदानात या, आम्ही तुमच्याशी 2 हात करायला तयार आहोत असं खुलं आव्हानच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलंय। अमित शहांनी पुण्यात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे। तर राज्यातील आघाडी सरकार म्हणजे 3 चाकांचं ऑटो रिक्षावालं सरकार आहे। या सरकारचे 3ही चाकं पंक्चर झालेत, ते चालत नाहीत, फक्त धूर सोडतं आणि प्रदूषण करतं अशी टीका करतानाच महाराष्ट्रातील जनतेच्या घराघरात जा, हे सरकार महाराष्ट्राचं कल्याण करू शकते का असा सवाल करा असं शहा म्हणाले। तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचं संविधान लिहून या देशाला आकार दिला। त्यांनी देशाच्या विकासात मोठं योगदान दिलं, मात्र काँग्रेसने त्यांच्या हयातीत आणि नंतरही त्यांचा सातत्याने अपमान केला अशी घणाघाती टीका भाजप नेते आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर केली। बातमी आहे साताऱ्यातून। साताऱ्यात शिवेंद्रराजे आणि उदयनराजे भोसले यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्यात। शिवेंद्रराजेंच्या टीकेला उदयनराजे भोसले यांनी उत्तर दिलंय, तर आम्ही नारळ वाढवून जनतेची चांगली कामं करतो, मात्र तुम्ही तर लोकांची घरच फोडायची कामं करता असा घणाघात उदयनराजे भोसले यांनी केला। लोकांची घरं फोडण्यापेक्षा आमची नारळ फोडून लोकांची कामं करणारी गँग चांगली असं देखील उदयनराजे भोसले म्हणाले। राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, मी त्यांच्याकडून पेशन्स शिकले आहे असं म्हणत पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली। आष्टी नगरपंचायतीच्या प्रचारादरम्यान जाहीर सभेमध्ये पंकजा मुंडे बोलत होत्या। महाविकास आघाडीचं सरकार फार काळ टिकणार नाही असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलेलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात सत्ता बदलाचे संकेत पंकजा मुंडे यांनी जाहीर भाषणातून दिले। त्या बीड जिल्ह्यातील वडवणी या ठिकाणी जाहीर सभेत बोलत होत्या। त्या पुढे बोलताना म्हणाल्या की महाविकास आघाडीचं भविष्य फार काही चांगलं नाही, हे फार काळ टिकणार नाही, तर राज्यात सत्ता परिवर्तन होणार असून त्याची सुरुवात नगरपंचायत निवडणुकीच्या विजयापासून होईल। यावेळी त्यांनी अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा संदर्भ देखील दिला। नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या, तर निवडणूक प्रचार रविवारी रात्री 10ला संपला। 106 नगरपंचायतींसाठी 21 डिसेंबरला मतदान होणार असून 2 जिल्हा परिषदांसाठी मतदान होणार आहे। 19 जानेवारीला नगरपंचायतीचा निकाल असेल। अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार झाला असल्याचे चित्र पाहायला मिळाले। शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना जळगावमधील बोदवड नगरपंचायत प्रचाराच्या भरसभेत चांगलंच डिवचलंय। माझे 30 वर्ष राहून चुकलेल्या आमदारांना चॅलेंज आहे, त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन पाहावं की मी काय विकास केला। हेमा मालिनीच्या गालांसारखे रस्ते मी केले, तुम्ही महाराष्ट्राला काय गुण शिकवता असा हल्लाबोल करत गुलाबराव पाटलांनी खडसेंना डिवचलं। बातमी आहे यवतमाळमधून। यवतमाळ जिल्ह्यातील 6 नगरपंचायतींमध्ये येत्या 21 डिसेंबरला सार्वत्रिक निवडणूक होते। ही निवडणूक 84 जागांसाठी असून त्यासाठी 435 उमेदवार निवडून रिंगणात आहेत। तर या 6 नगरपंचायतीमध्ये 18 जागा ओबीसीसाठी राखीव होत्या, मात्र त्याला स्थगिती मिळाल्याने यापुढे ढकलण्यात आल्या असून 18 जानेवारीला त्यासाठी मतदान होणार आहे। गडचिरोली जिल्ह्यात माओवाद प्रभावित भागात 21 डिसेंबर रोजी 172 ग्रामपंचायतींच्या 351 रिक्त जागांसाठी मतदान होणार आहे। मतदान पथके अतिसंवेदनशील भागात हेलिकॉप्टरने रवाना झाली आहेत। तर राज्यात 4554 ग्रामपंचायतींच्या 7130 जागांसाठी, तर जिल्ह्यात नगरपंचायतींसह 172 ग्रामपंचायतींच्या 351 रिक्त जागांसाठी निवडणूक होते। हे मतदान माओवाद्यांच्या कारवाया असलेल्या अतिसंवेदनशील भागात असल्याने मतदान पथकावर माओवाद्यांकडून हल्ल्याची शक्यता असल्याने मतदान पथके 48 तासांपूर्वीच हेलिकॉप्टरमधून बेस कॅम्पवर रवाना करण्यात आली। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देहूनगरीच्या नगरपंचायतीची ही पहिलीच निवडणूक आहे। एकूण 17 प्रभागांपैकी 13 प्रभागांची निवडणूक येत्या 21 तारखेला पार पडते। प्रत्यक्ष मतदानाला 1 दिवस बाकी राहिलेला असतानाच देहूनगरीत प्रत्येक उमेदवाराचा प्रचार शिगेला पोहोचला।
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा भाजप शासित कर्नाटक राज्यातील बंगळुरू या ठिकाणी अवमान करण्यात आला। त्यानंतर त्याचे तीव्र पडसाद हे महाराष्ट्रात उमटताना दिसतायत। रविवारी विलेपार्लेमधील युवा सैनिकांनी कर्नाटकला जाणाऱ्या बसेसना कर्नाटकातील शिवद्रोही भाजप सरकारचा निषेध करणारे स्टिकर लावलेत। तर कर्नाटकातील या निंदनीय घटनेनंतर राज्यात शिवसेनेनं अनेक ठिकाणी तीव्र निदर्शनं सुरूच ठेवली। राष्ट्रवादीने रविवारी अंबरनाथमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला। यावेळी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांविरोधात राष्ट्रवादीने घोषणाबाजी देखील केली। बातमी आहे लातूरमधून। कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेचा लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला। तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला। महाराजांची विटंबना करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। कर्नाटकच्या बंगलोरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची समाजकंटकांनी विटंबना केली आणि मुख्यमंत्री बसवराज बोमैया यांनी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट आहे असं वक्तव्य केलं होतं। याचे पडसाद आज मुंबईभर उमटले। मुलुंड रेल्वे स्थानकावर या घटनेच्या विरोधात मुलुंड तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलं। तसंच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक देखील करण्यात आला। यवतमाळ शहरात बजरंग दल कार्यकर्त्यांनी शौर्य पथसंचलन करून लक्ष वेधलं। गीता जयंती उत्सव निमित्ताने बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेनं शौर्य दिवसाचं आयोजन केलं होतं। तत्पूर्वी जिल्हाभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी हाती भगवे ध्वज आणि दंड घेऊन मुख्य मार्गावर शिस्तबद्ध पथसंचलन केलं। उल्हासनगर शहरातील VTC मैदान बंदिस्त नको ते खुलच असावं या मागणीसाठी रविवारी शेकडो तरुण या मैदानात एकवटले होते। या मैदानाच्या जागेत बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल उभारलं जाणार असून त्यात विविध खेळांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। 3.5 महिन्यांपूर्वी याचं भूमिपूजन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं। मात्र हे मैदान बंदिस्त करू नका अशी मागणी करत काही तरुण आणि खेळाडू इथे मोठ्या संख्येने जमले होते। कल्याण RTOने अंबरनाथ बदलापूर शहरातील रिक्षासाठी जे नवे दरपत्रक लागू केले ते रिक्षावाल्यांसाठी अन्यायकारक आहेत असं म्हणत रिक्षा संघटनांनी विरोध केलाय। 2015ला जे दर असायला हवे होते ते आता RTOने लागू केल्याने रिक्षा चालकांचं मोठं नुकसान होतंय। शिवाय दरावरून अनेकदा रिक्षा चालक आणि ग्राहकांमध्ये वादविवाद होत आहेत। त्यामुळे हे अन्यायकारक दरपत्रक मागे घेऊन नवे दर लागू करावेत, अन्यथा बेमुदत रिक्षा बंद करू असा इशारा अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील रिक्षा चालकांनी दिलाय। बातमी आहे पालघरमधून। पालघर जिल्ह्यातील 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शासकीय शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे पालघर जिल्ह्यातील सर्व शिक्षा अभियानाचा खेळ खंडोबा झालाय। जिल्ह्यातील 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या 95 शाळा बंद होण्याची शक्यता असल्याने या विरोधात विविध संघटना आक्रमक झाल्यात। एक प्रकारे हा निर्णय सर्व शिक्षा अभियानाचा गळा घोटण्याचा प्रकार असून गरीब मुलांनी कुठे जायचं की निरक्षर राहायचं असा सवाल उपस्थित केला जातो। वकिली हे पैसे कमवण्याचं साधन नसून समाजसेवेचे देखील मोठे साधन असून देशाच्या जडणघडणीत वकील असलेल्या महात्मा गांधी, डॉक्टर आंबेडकर, त्याचप्रमाणे वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू अशा अनेक वकिलांचा हातभार लागलाय। वकिलीचा व्यवसाय आणि न्यायमूर्तीच्या भूमिकेतून सुद्धा समाजसेवा करता येते असं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी अमरावती या ठिकाणी सांगितलंय। मात्र वकिलांनी केवळ पैशाच्या मागे धावू नये असा सल्ला देखील त्यांनी दिलाय। ते डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या संमेलनात बोलत होते। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या पथकाने अवैध धंद्यांच्या विरोधात धडक मोहीम हाती घेतली असून दररोज अशा व्यवसायांवर कारवाई केल्या जात आहेत। दरम्यान रविवारी परराज्यातून बुलढाणा जिल्ह्यात आलेल्या 10 लाख रुपये किमतीचा एक विठ्ठल गांजा या बुलढाणा पोलिसांनी पकडलाय आणि या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे। मंदावलेला लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाने आता नो वॅक्सिन नो एंट्री हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला। येत्या 23 डिसेंबरपासून जिल्ह्यात या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे। नाशिक जिल्ह्यातील सरकारी आणि सर्व प्रकारच्या खासगी आस्थापनांसाठी हा निर्णय लागू असणार आहे। दरम्यान गोवा मुक्तीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाचं विधान केलंय। जर सरदार वल्लभभाई पटेल आणखी काही काळ जिवंत असते तर कदाचित गोवा आणखी लवकर मुक्त झाला असता असं विधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये गोव्यातील जनतेला संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं।
ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने जगभरात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे। अनेक देशात ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होते। ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमुळे नेदरलँडमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे। लॉकडाऊन दरम्यान फक्त सुपरमार्केट, वैद्यकीय व्यवसाय आणि कार गॅरेज यांसारखी अत्यावश्यक दुकानं खुली राहतील। इतर सर्व दुकानं, शिक्षण संस्था, हॉटेल्स, संग्रहालय, त्याचप्रमाणे चित्रपटगृह आणि प्राणी संग्रहालय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले। बॉलिवूड अभिनेता आर माधवन सध्या चर्चेत आलाय। नुकतंच आर माधवनने एक मोठा निर्णय घेतलाय। तो लवकरच त्याच्या पत्नी आणि मुलासह दुबईत शिफ्ट होणार असल्याचं बोललं जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांचा मुलगा प्रजय यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडलाय। या लग्नानिमित्त जयपूरमधील रामबाग पॅलेसमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला उद्योगपती अनिल अंबानी, गौतम अदानी यांच्यासह इतर उद्योगपतींनी हजेरी लावली। त्यासोबतच बॉलिवूड अभिनेता सलमान खान, शिल्पा शेट्टी यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील अनेक अभिनेते आणि राजकीय नेते उपस्थित होते। या कार्यक्रमात प्रफुल्ल पटेल हे सलमान खान, शिल्पा शेट्टींसोबत डान्स करताना पाहायला मिळाले। अंकिता लोखंडेपासून मिसेस जैन बनलेली अंकिता आज तिचा 36वा वाढदिवस साजरा करते। ती तिच्या सासरच्या घरी हा खास दिवस साजरा करते। मध्यरात्री अंकिताने पती विकी जैन, कुटुंब आणि मित्रांसोबत उत्साहात वाढदिवस साजरा केलाय। पती विकी जैननेही अंकितासाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा गेल्या महिन्यात बेंगळुरू मधला शो रद्द करण्यात आला होता। यावरून उलटसुलट बातम्याही येत होत्या। आता त्याचा शो होणार आहे, मात्र तो बेंगळुरूत नाही होणार। याबद्दलची माहिती खुद्द मुनव्वरने दिलेली आहे आणि गेल्या काही महिन्यात त्याचे 12हून अधिक शो रद्द झाले होते। आता तो पुन्हा परतणार आहे। याबाबतची माहिती त्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून दिली। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।